इंदिरा, पहिले तू पोलीस स्टेशनले धुमा साहेबाला फोन लाव आणि इले ता बहिणीले निहार रघुले पहिले तू त्या पोलीस स्टेशनले पाठव, जेलात पाठव. पहिले गावात ठेवू नको बिलकुल. आता काय झालं बाबा? आता शांताबाईनं सरपंच भाऊन असतं म्हटलं त्या दिवशी सकाळी येऊन, आज सकाळी येऊन हा का इले ठेवायचा आहे, सुधराचा संधी देवाची आहे. आता काय झालं आता? हो गंगा, शांताबाई तुझ्या रिक्षीवर तू इले गावात ठेवलं होतं ना. आता तूच सांग काय झालं तर. सांगा बाप्पा, कोणी सांगा काय झालं, काय केलं दायना ना. आता काय केलं बापा? मी तर म्हणू बापा पहिले तुमच्या मनानं जे करायचं आहे ते करा. आव इंदिरा, कौसा काकू, हे डायनानं कनी रामलाल भाऊजीले धरून आपटलं. धरून आपटलं? कायच्यासाठी धरून आपटलं का? जास्त चरबी चढले का तुला? जास्त रक्त गाऊन राहिलं का? तुला रक्त सळसळ होऊन राहिलं का जास्त? गावातले ना माफ केलं तुले, संधी दिली, त्या संधीचं सोनं नाही बनवायचं आहे का तुले? काय त्याला धरून आपटली तू? मी बाहेरातून कोणाच्या वाटी गेली नव्हती. मी सीध्या रस्त्यानं चालली होती. तो धोत्रे आला मागून ना माया कलर लावत होता. मग गालाले कलर चोपडत होता. मला आला राग, धरली उचलली ना पटली खाली. मग काय करू मी? कलरच लावला होता ना फक्त. काय बोलले होते तुला? काय बोलले नाही. कलर लावला मला. काऊन मला कलर लावला? आवडत नाही मला कलर लावून घेणं. मी कलर लावतही नाही आणि मला कोणी लावलेला मला आवडतही नाही. मग साध्या मताने सांगाव ना, नाही बा भाऊ मला कलर लावू नका, मला आवडत नाही. एकदम धरूनच आपताव का? गुंडगिरी इथं गावात चालणार नाही. गावात राहायचं आहे ना तुले तर चांगली साध्या माणसासारखी साध्या बैवानी राहाय. गुंडगिरी दाखवू नको इथं. कायची गुंडगिरी? मी कोणाला बोलून राहिली काय? जाय ना मांगवर. पहा बापा कौसा काकू, अंगावर चौथारते. डायरेक्ट अंगावरच चौथारते. माणूस राहे ना बाई राहे, कोणाचा लिहाजा ठेवत नाहीये. अंगावर चौथारते डायरेक्ट. म्हणून म्हणतो इंदिरा, चल लवकर फोन लाव आणि बोलाव पोलीस आले आणि धाडीले जेलामध्ये. हिची सजा पुरी व्हायची आहे. सजा पुरी करून ये म्हणा. हो थांब गंगा, थांब जास्त थांब, करते फोन ते. आणि खरंच तिला लहानपणापासून कलर लावून घेणं आवडत नाही. ते कलर धुल्ली कधीच खेळत नाही डायना. लहानपणी बी कोणी लेकराय तिला लावेत ना तर ते मारे धप लेकराईले. कोणालाच तिनं कलर लावू दिला नाही. तर ते आताही तशीच आहे. ते हो ठीक आहे, आताही तशीच आहे म्हणा, तशीच राय म्हणा. काही आम्हाला घेणं देणं नाही तिच्याशी, तुमच्या पोरीशी कौसा काकू. पण असं धरून आपटाव का? असं वरत उचललं तर बिल्डरावानी, जशी काही मोठी बॉडी बिल्डर आहे तशाने असं वरत उचलून घेतलं होतं ना, वरतून आपटत होती खाली. बोमलले ते. आम्ही इकडून धावत आलो तर धीऱ्यानं ठेवलं. धीऱ्यानं काय कमळलंच गेलं त्याचं, तरी लागलंच ना त्याच्या कमरीले. धीऱ्यानं ठेवलं ना आपटलं असतं तर काय माहित बाबा मोडली असती काय मानवऱ्याची कमर. तर मी कोणाचा मुलाजा करत नाही. मला जे आवडत नाही ते माझ्या संग कोण केलं तर मी मुलाजा करत नाही. मी धरूनच आपटतो. आम्ही मुलाजा केला तुया आणि तू मुलाजा कर. आम्ही कसा मुलाजा केला तुया? एवढं काही केलं तू ना गावामध्ये, चोऱ्या केल्या तरी आम्ही तुया मुलाजा केला? हे शांताबाई, हिच्या इच्छाईले तू ना, हिच्या इच्छाईले रामदास भाऊले तू ना किडनॅप करून घेऊन गेली, चोरून नेला. कापूस नेला तर नेला, तिच्या माणसाला चोरलं तू ना. आणि अजून तिथं जंगलामध्ये गुफेमध्ये नेऊन बेहोश पाडून दिला. बरं झालं त्या माणसाच्या तकदीराले जोर होता तर वाचला तो माणूस. नाही वाचला असता मरून बेहोश होता होसच नाही आला असता, मरून गेला असता. आम्ही काही ठरवलं नव्हतं त्या माणसाला माराले. आम्ही त्या माणसाला मारणार नव्हतो. तो माणूस हातापायीवर वाला होता, वाटेल लेवानाचा. मारायला उठला होता. मग मारायला उठला तर तुम्ही डायरेक्ट बेहोसच करून दिलं त्याला. जीव गेला असता त्या माणसाचा तर काय भीतली असते तिच्या परिवारावर, त्याच्या परिवारावर, तिच्या बायकोवर त्याच्या. तरी बी एवढं तुला करून बी तिच्या माणसाला चोरून नेला, तिचा कापूस चोरून नेला, पैसा अजून दिला नाही, गाडून ठेवला म्हणता. तरी बी त्या बाईनं तुझी कदर केली. तुला संधी दिली त्या बाईनं. तिनं रिक्स घेतली स्वतः. तुझ्यावर रिक्स घेतली तिनं आणि तुला संधी दिली. तरी तुला सुधारायचं काही आहेच नाही तुला. हो ना, पाय बापा असं कोण राहते? शांताबाई किती साजरी आहे. एवढं सगळं करून बी तिने संधी दिली हिने. नाही तर कोणी दुसरं राहिलं असतं ना तर डायरेक्ट पोलीसला फोन केला असता, हिला जेलात पाठवलं असतं. आता सुधर बाई, काय ना आता सुधर. गावातले लोक पाय कसे आहे. एवढं तुला करून त्या बाईनं तरी तुला संधी दिली. पाय शिक तिच्याकडून काही. जरा शिक, सुधर आता एकदम कोणाला धरून आपटू नको, कोणाला काही बोल नको, काहीच नको. संधी दिली ना तर संधीचं सोनं कर, दोघही जण. सरपंच भाऊ, तिकडे धुमार साहेब आले बा. अरे काय बोलता शामराव भाऊ? खरंच? हो खरंच. आणि डायनाच्या आणि रघुच्या शोधात आले ते. त्याला बातमी भेटली काही इथं रघुन डायना आहे तर ते तिथं उभे आहे. चला त्या दोघाले घेऊन ना. इंदिराबाई तू वाचव आता. आम्हाला नाही आता जेलात जावायचं आहे. मी तर तुला बोललो मी सुधराचे तयार आहो. मी घराच्या बाहेर बी नाही निघालो. आता काय बाबा, मी का तुम्हाला घरात दाबून ठेवू? चोरून घरात लपून ठेवू मी तुम्हाला? तुम्ही गुन्हेगाराले लपून ठेवणार सगळ्यात मोठी गुन्हेगारी. आणि तुमच्यापेक्षा बी जास्त कलम मावर लागन मी तुम्हाला लपून ठेवून. तर चला, काय म्हणते तर? हो इंदिराबाई, त्याला यायला घेऊन नाही तर तुमच्यावर उलटी केस लागल, तुम्हाला जेलात टाकल.
गुन्हेगाराला लपवलं याच्या बद्दल. चला, मी स्पेशल तुमच्या गावात येऊन तुम्हाला चेतावणी दिलो त्या दिवशी. हे दोघं जे आहे हे फरार कैदी आहे. तर हे जर गावात आले, गावात यायचे नातेवाईक आहे, गावात जर आले, हे कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही सरळ पोलिसांना कळवा असं मी सांगितलं होतं. एवढं सांगल्यावरही तुम्ही गेल्या 8 दिवसापासून यायले सहारा देऊन घरात ठेवलं आहे. 8 दिवस नाही साहेब, 4-5 दिवस झाले. आता होळी गिळी झाली म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच होतो आम्ही. इंदिराबाई, किती दिवस हो ना, 4-5 दिवस, 8 दिवस एकच आहे. 3 दिवसाचा फरक आहे फक्त. 3 दिवसाचा फरक तुम्ही मला शिकवान काय? 8 दिवस आहे का 5 दिवस आहे का किती दिवस आहे म्हणून? तुम्ही एकही दिवस का नाही? हे कैदी तुमच्या घरी आले, तुम्ही त्याचे नातेवाईक आहे, ते तुमच्या घरी आले, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट का नाही केला? हे माझं मत आहे. इथे काय मा घरी चालत नाही आले होते साहेब, चालत नाही आले होते. ह्या शांताबाईने पकडले त्याइले. शांताबाई हे गंगाबाई शांताबाई आणि ते एक विजय आणि एक गोल्या, हे चौघांना त्याइले पकडले. दोघांनी बी जंगलात लपून बसले होते. आई शांताबाईच्या इथं कापूस चोरी गेलता, तिने चोरला होता. तुम्हाला रिपोर्ट लिहायला बी तर आले होते. ते काय केलं तुम्ही मग? आणि कापूस चोरला तर चोरला. हे हिच्या घरचा माणूस ते रामदास भाऊले बी चोरले आहे ना. बंदी बनवून ठेवलं होतं गुफेमध्ये, बेहोश पाडून टाकलं होतं. तुम्हाला रिपोर्ट दिला होता तुमच्या जवळ. काय केलं तुम्ही? काऊन नाही तुम्ही शोधून काढला? यायला शोधून काढला. हे गेले जंगलामध्ये, रातचे गेले जंगलामध्ये. हे शांताबाई गंगाबाई हे रातचे गेले जंगलामध्ये आणि हिने पकडलं. फिरत होती रातची जंगलामध्ये. हे माहित आहे का आपले पोलीस साहेब जंगलामध्ये रात्रीला काय येते? रात्री तर ते पोलीस ठाण्यात झोपून राहत होते. आम्हाला नको शिकवा तुम्ही इंदिराबाई, आम्हाला नको शिकवा तुम्ही. तुम्ही फरार कैदीले घरी दाबून ठेवलं, घरी लपून ठेवलं. ह्याच तुमचा गुन्हा झाला. तुम्ही चला आता आमच्या संग जेलामध्ये. तुम्हाला बी 8 दिवसाची भाकर चालतो. कायले येऊ मी काही लपून नाही ठेवलं त्याइले. खुलेआम गावात फिरून राहिले ते. तुम्हाला गावात येवाले काय झालं? तुम्हाला माहित आहे ना, तुम्हाला साहेब माहित आहे ना तुम्हाला? हे पयाले म्हणजे जंगलातच जाते, यायचा अड्डा जंगलातच राहते. मांगल्य वेळेस बी जंगलातच पकडलं होतं ना यायले तुम्ही. आणि तुम्ही खायला आले होते आमच्याच गावातले लोक. आणि मागा मागा टिमी करता तुम्ही. जे जे काय स्वतःच करून घेता, गावातले पकडून घेता. मला शिकून राहिले, मला भाकरी चारायला सांगून राहिले तुम्ही इथं. आम्हाला खबर लागली का गावात 8 दिवसापासून गावात आहे मुजरीम कैदी, 8 दिवसापासून गावात आहे गुन्हेगार. आम्हाला खबर लागली तर आम्ही तात्काळ आलो. तुम्ही खबर काऊन नाही दिली आम्हाला का आमच्या घरी आले आहे म्हणून? साहेब ते कसं झालं माहितीये का? मॅच म्हटलं होतं माझी जिम्मेदारी घेतली होती मी. का बा हे 10 वेळा पाहून राहिले. आम्ही यायले पक्क विचारलं होतं, यायले पक्क केलं आम्ही दोघाले बी का तुम्ही सुधारता काय. तर सुधाराची एक संधी आम्ही त्याला देणार होतो, तर म्हणून आम्ही त्याला घरी ठेवलं होतं. आणि आता तसा काही गलत आमचा इरादा नव्हता. सुधाराची संधी तुम्ही बी देता, एक संधी तुम्ही बी देत असता, तर ते आम्ही दिली. कानून हातामध्ये ठेवायची गरज नाही तुम्हाला कोणालेच. सुधाराची संधी कोणाला देत असते? नाबालिक लेकराले. हे समजदार आहे ते. आणि किती वेळा यायले सुधाराची संधी द्या तुम्ही सांगा बरं? ह्या वेळेनं देऊन द्या सुधाराची संधी साहेब, ह्या वेळेनं देऊन द्या त्याला सुधाराची संधी. आता पयाले ते फरार झाले. आम्ही त्याला पकडलं, रातचे 12 वाजता पकडलं आम्ही त्याला. जंगलामध्ये फिरत होते जंगलामध्ये. मागच्या यायले बेहोश करून टाकलं होतं गुप्यामध्ये. तर हे यायले होश आला नाही, हे जंगलातून बाहेर निघाले होते, तर आम्ही यायले बी दिसले. मग तर आम्ही मग 12 वाजता रातचेच घरी घेऊन आलो होतो यायले, मागच्या यायले बी आणि ह्या दोघाले बी. आणि अजून यायनं कापूस चोरला आणि पैसा कुठं लपून ठेवला हे अजून सांगितलं नाही. यायनं दाबून ठेवला म्हणते जंगलात. आता असा कसा पोता नाही सांगत? 2 लाठ्या पडल्या ना दोघाच्या 2-2 पायावर, तर मग बरोबर उगलते ते कुठं ठेवलं काय ठेवलं बरोबर सांगते. हो साहेब, घेऊन जा यायले लवकर. जेलामध्ये मागच्या यायनं कलरच लावला कनी तिने, तर तिने धरून आपटला मागच्या यायले. चला, किती फरारवान तुम्ही, कधी पर्यंत फरारवान तुम्ही. आणि आम्ही आनंदपूरचे लोक तुम्हाला पकडन. हे साहेब नाही पकडणार, आम्हीच पकडन. साहेब नाही साहेब, एवढी संधी देऊन द्या, सोडून द्या. आता सुधारतो म्हणते दोघं बी. अजून तुम्ही घेऊन जा जेलामध्ये अजून ते बैकन. आता सुधारतो म्हणते, एक संधी द्या त्याइले, एक संधी प्लीज, कृपया करून एक संधी द्या त्याइले. माईकच्या माणसाच्या जीवावर आली होती. याईनं बेहोश केलं, बेहोश होता होता मरणार होते, ते मरून गेले असते तर काय केलं असतं म्या. एवढं होऊनही तरी मी संधी देवायला तयार आहे यायले. तर तुम्ही बी संधी द्या एक साहेब, खरंच कृपया करा, संधी द्या एक त्याइले, सुधरून जातील बिचारे. शांताबाई ठीक आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. खूप आभारी आहो आम्ही तुमचे का तुम्ही एवढ्या लवकर आमची विनंती स्वीकार केली आणि त्याइले एक संधी देण्याचा हो म्हटलं. पण हे पहा, त्याची सजा बाकी आहे 2 महिने. 2 महिने बाकी आहे. 2 महिने त्याला सजा काटाच लागल. 2 महिने सजा काटाच लागल त्याला. आणि मग बादमध्ये सुटले म्हणजे मग तुम्ही 10 संध्या 100 संध्या देता येईल. आणि गुन्हा केला म्हणजे आम्ही अजून घेऊन जाईल त्याला. पण साहेब. शांताबाई शांत व्हा. त्याला हे दोघाले त्याची सजा पुरी करू द्या.
सजा पुरी झालीच पाहिजे. हे कानूनच्या बी बाहेर आहे. तर सजा पुरी व्हायच्या पहिले त्याला सोडून देईन असा कुठं कानून बनला नाही आहे. कब कैदी फरार झाले आणि त्याला संधी देवासाठी त्याला सजा माफ करून देईन. त्यानं काही चांगलं काम केलं नाही का त्याला सजा माफ करन. जर का चांगलं काम करन हे दोघं तेव्हा त्याची सजा माफ झाली असती. शांताबाई मी लय आभारी तुमचे. शांताबाई खूप आभारी आहो मी तुमचे. तुमचे आभार कसे मान्य करू मी, कसे व्यक्त करू मी, मला समजून नाही राहिलं कोणत्या शब्दात मी तुमचे आभार व्यक्त करू. काही आभार व्यक्त करायची गरज नाही. फक्त तू सुधार, तू सुधार. तुझी मोठी बहीण तुझ्या भाऊ जसे संसार करून राहिले, जसे जगून राहिले तशी तू जग. बस हेच माझा आभार म्हणून समज. एक पहिला टप्पा माझ्या सुधारण्याचा. मला माझी सजा पूर्ण करू द्या. मी जातो, माझी सजा पूर्ण करतो आणि मग येतो सजा भोगून. मग तुम्ही सुधारलेली डायना पाहाल. हो जाय बापा डायना. 2 महिने आहे तुझी सजा, ते पूर्ण भोगून ये. आणि त्या जेलामध्ये 2 महिने राह, तिथं सुधारण्याचा प्रयत्न कर. चांगले काम कर, चांगले कर्म कर, का तुझी सजा माफ झाली पाहिजे. आणि तुले 2 महिन्यानं नाही, तुले 15 दिवसातच तुझी सजा माफ झाली पाहिजे. असं काही कर, काही चांगलं काम कर तिथं जेलामध्ये. बरं बरं, गंगाबाईच नाव आहे ना या बाईचं. बरं. आणि त्या धोत्र्याले शिकून द्यायचं जराचं, असं कोणाला कलर फलर लावायचं नाही म्हणा. हो हो मी तर सांगन त्याला. हो जाय बापा आता खुशी खुशी, आणि खुशी खुशी गावात ये जो. माय इंदिराबाई, माय ना तुम्हाला लय त्रास झाला. याच्या पुढे मी तुम्हाला दोघीला कधी त्रास नाही देत. जाय बापा दायना, चांगली राह. ये लवकर घरी वापस. आता मी सुधारलेली पोरगी पाहून माया बी डोळ्यात पाणी येऊन राहिलं. लहानपणापासून तुझ्यासाठी लय तरसली व मी, लय तरसली मी तुझ्यासाठी व ना, लय दुखली मी तुझ्यासाठी. काऊन नाही सुधरत म्हणलं माझी पोरगी, एवढी साजरी सुधरी पोरगी, लय दुखली हो तुझ्यासाठी. आता राहिलेली जिंदगी सुधार बापा, जाय आता. इंदिराबाई बरं ठीक आहे, चालतो. हो ठीक आहे, जा. लढू नको, लढू नका व. माहिले की खुशी खुशी जाऊ द्या तिला. येते ते चांगले सुधरून आता. काय गंगा एवढी धोका देऊन राहिले? माय काय डोळे मिटले आहे का? का मी पागल हो? एवढी धोका दिली मला समजणार नाही. तू तर लय धोकेबाज निघाली व गंगा. बापा माय मी न कोणता धोका दिला बापा तुले? शांताबाई काय बोलून राहिली हे? धोका दिला म्हणते मी, काय धोका दिला इले? मला काय माहित बापा, विचार तू. मी काय धोका दिला व तुले? धोकेबाज म्हणून राहिली मला. नाही अगोदरच फोन करून दिला पोलीस आईले साहेबाले, आणि पत्ता देऊन दिला का हा आमच्या गावात आहे, तिच्या बहिणीच्या माईच्या घरी आहे. दोघे जण आहे. अगोदरच फोन करून सांग, खबर देऊन दिली. आणि मग मा घरी आली मला म्हणतो मग फोन कर मला. खोटी बोलतो मी काय देऊ खबर देवाले जो. मला खबर देवाची राहिली असती तर मी उगी मुगी घरी नाही बसली असती. त्या घरी तुझ्यापाशी काय आली असती मी. आता फोन कर म्हणून मी नाही फोन घेऊन केला. म्या नाही खबर गिबर दिली. म्या रमेशच्या बाबाला घरी नेलं, त्याला बसवलं, पुष्पाले म्हणलं चहा मान, आणि त्या घरी आले दरा तुला फोन कर म्हणाले. मी कायले फोन करू बापा? काही बी तुला नाही दिली खबर? नाही बिलकुल नाही. म्या फोन केलाच नाही. मी तुला फोन करायला लावतो. तुझ्या कशी आली मी? तू फोन कर म्हटलं. मी कायले बापा, मी त्यात खसकट्यात पडतच नाही. मी फोन करून खबर देऊ आणि मग खबर देणाऱ्याला पकडून देतात ना. मी नाही पोलिसाला फोन करत नाही फसकटीत पडत किचकड्यात. हो ना, मी कायले खबर देऊ? मग कोणा खबर दिली? तर खबर भेटली म्हणे ना, डोंबार साहेब म्हणे ना खबर भेटली. कोणा खबर दिली हो शांताबाई? कोणा खबर दिली असं मग? शांताबाई तुला तर नाही खबर देऊन दिली. उगी मुगी चांगली बनता सगळ्याच्या समोर चांगली, आणि चुपचाप काड्या घालून दिल्या. हत्तीचे दात दाखवायचे दुसरे आणि खावायचे दुसरे राहते. तशावानी तर नाही केली हो. म्या नाही, मा मनात असं काही होतच नाही. मी तर तिला संधी देत होती. मी साहेबाला किती बोलली मी, किती बोलली मी, कृपा हे ते विनंती केली. मग मला खबर देवाची दिली असती मी. आता मी काय विनंती केली असती? मग कोण खबर दिली असेल वा? दुसरा आहे कोण खबर देणार? काय माहित कोणाला साजरं पावल्या गेलं नाही तर. आता साजरी राहत होती ते सुधरतो म्हणे बिचारी. आणि जरा बाहेर निघले तर ते रामलाल भाऊ आपटलं बापा. तेवढ्यासाठी तू आली धावत, आणि खबर कोण दिली तर माहित नाही. असन कोणी गावातलाच असन, बाई नसन तर माणूस असन, गावातलाच कोणीतरी खबर देणार असन. गावातलाच आहे खबरीलाल. असं कोण आहे गड्या गावामध्ये? तो रामलाल भाऊन तर नाही फोन केला तिकडून. तू आली इकडे बोलाले बोंबालाले मापाशी, आणि तिकडे रामलाल भाऊन फोन केला असन. काय माहित, तसं म्हटलं तर नाही ते ना गड्या फोन करतो का काही म्हणून. मी इकडे येऊन गेली तुझ्या घरी डायरेक्ट. तर मग मांग माहित नाही त्यानं काय केलं काय नाही. कोण कोण होतं घरी? रमेश भी आहे घरी ना, पुष्पा भी आहे घरी, आणि हे आहे रमेशचे बाबा. तर मग रमेशनं केला असन फोन. रमेशनं केला असन मग फोन. तसंही रमेश गंगाचं पोरग तुझ्या पोरग आहे जरासा
केला असं रमेशनंच फोन केला असं. काय माहित बापा, आता घरी जातो ना बोलतो मी, विचारतो कोण फोन केला तर. रमेशनं केला का त्याच्या बाबानं केला तर करू दे. केला तर चांगलंच केलं म्हणा. कधी ना कधी तिने तिची सजा भोगास लागत होती. आता किती दिवस घरात डांबून ठेवत होती मी त्याला. कधी ना कधी बाहेर निघाले असते, पोलिसांनी पकडलंच असतं. गाड्या फिरतच राहते पोलिसाचे, कुठं ना कुठं दिसलेच असते. बरंच झालं नेलं तर. सजा भोगून येईन तर बिनधास्त राहतील, हिंडतीन घुमतीन. हो हे बरं आहे, हे बरोबर आहे इंदिरा. आपण स्वतःच फोन करायला पाहिजे होता. पण शांताबाई होय ना मोठी दिलदार, शांताबाईनं त्या सरपंच भाऊ बी तसेच आहे. ऐकून घेते, ते गावचे सरपंच असून त्याचा निर्णय नाही देत ते. शांताबाईच ऐकून घेतलं. हा 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 तर सरपंच भाऊले ऐकाच लागन गावकऱ्याचं. हा तर म्या म्हटलं तर त्याला फोन करा नको, त्याला गावात राहा लागते सरपंच भाऊले. मग ऐका नाही तर काय तर. आणि मी म्हटलं बापा अजून जेलात जाईल हे अजून बिघडन, म्हणून म्हटलं होतं मी तसं. पण नाही, बरं झालं इंदिरा, बरं झालं चालले गेले जेलामध्ये. सदा भोगून आता लढून गेली बिचारी. लढून गेली ना, आता ते खरं खरं सुधारणार आहे. आता आली म्हणजे सुधारणारच आहे ते. बरं ठीक आहे, मी विचारतो घरी कोण फोन केला तर मग सांगतो तसं तुला. हो हो ठीक आहे, कर विचार सांग. रमेशचे बाबा, तुम्ही पोलिसाईले फोन केलता का? पोलिसाईले फोन कायले? मी कायले पोलिसाईले फोन करू? ए डायनाची खबर देवाले. नाही, मी नाही केलं बा फोन. मी कायले तिची खबर देऊ? गावातले सगळ्यांना मंजूर केलं ना तिला संधी देवाचा. मी कायले फोन करायला जाऊ? मग मी नाही केला. काहून, काय झालं? रमेश तुला केला का रे फोन? केला तू केला का पोलिसाईले फोन? डायनाची खबर तू दिली का गावात आहे म्हणून? नाही हो, मी कायले खबर देऊ आहे? मी नाही दिलं खबर, मी नाही फोन केलो. काहून, काय झालं सांगतो कधी? आलतेन साहेब, साहेब आलतेन, नेलं धरून त्याले दोघाले बी. अरे हो, खबर भेटली म्हणे आम्हाला, गावात आहे म्हणे मुस्लिम दोघही जण म्हणे. तुम्ही काहून नाही सांगितलं म्हणे? ते इंदिरालेच बोले बापा. इंदिराने चांगली बोलली का आम्ही घर येऊन खबर देऊ काय असं तसं. दोघांची झडप भल्ली झाली, पोलिसाची आणि इंदिराची. इंदिरालेच नेतो म्हणे, तुम्हीच चला म्हणे जेलच्या भाकरी चारतो म्हणे तुम्हाला म्हणे, असे म्हणे बाबा धुमार साहेब. आणि तुम्ही खबरच काहून नाही दिली म्हणे? आम्हाला उडती खबर आम्हाला भेटली म्हणे, तुम्ही काहून नाही सांगितलं म्हणे? 8 दिवसापासून गावात ठेवलं म्हणे, घरी ठेवलं म्हणे, असे तसे म्हणे. नेलं बापा धरून त्याची सजा बाकी आहे म्हणे. सजा पुढे भोगन तर सुटत सोडून म्हणे. मग खबर भेटली म्हणे, गावातूनच कोणी असं मग खबर देणार? कोण माहित नाही का कोण खबर दिली? तर कोणा खबर दिली काय दिली ते पोलिस नाव सांगतात काय? गुपित ठेवतात ना ते खबरी लागले, नाव नाही सांगत. तर ते इंदिरा मला म्हणायला लागली तूनच फोन केली म्हणे. तर मग म्हणे रामलाल भाऊन केला असं, नाही तर रमेशनं केला असं, म्हणून तुम्हाला विचारून राहिली मी. मी जेव्हा इंदिराच्या घरी गेली तिला बोलाले, तर तुम्ही केला का बा मागून फोन? नाही, मी नाही केलं. मी बी नाही केलो बा फोन. मला काय पाहता आहे तुम्ही? मी नाही केला फोन. तुम्ही नाही केला, तुम्ही नाही केला म्हणतो, मी नाही केला. तर मग खबर कोण दिली असन कडे? कोण फोन केला असन मग गावातून? तो आहे कुपन द्या, त्यानं केला असं फोन. कोणता वा? तो सीताराम, किती जय तुकडा आहे तो. त्याला कोणाचं चांगलं पाहत नाही. त्याला कोणाचं चांगलं होत असलं तर काड्या घालायची सवय आहे त्याला. महामंदात किती काड्या घातल्या त्यानं. हा, तर त्यानंच केला असं फोन. मी तर म्हणतो त्यानंच केला असं. हो नक्की त्यानंच केला असं फोन. त्यानंच दिलं असं सांगून. हो तो असन. तो माणूस लय जरा वातीरला तर आहे, पण लय जरा काड्या करते कोणाच्याही मध्ये. सांगतो बापा इंदिराले का नाही हो यायनं नाही केला म्हणून. नाही तर ते म्हणून ते समजन का माहित आपल्याच घरच्या कोण केला काय. सांगून देतो तिले. दे सांगून बापा. इंदिरा डायनाले धरून नेलं म्हणते. मला माहित झालं बापा, मी घरातच होती. हे आले तर मला सांगायला लागले नेलं म्हणते डायनाले न रघुले पोलिसांनी धरून. हा, कोण फोन केला होता का? आता तिने संधी देत होती काय ना, मग काऊन धरून नेऊ दिलं? काय माहित कोण फोन केला आणि काय केला. तर डायरेक्ट आले ना पोलिस. डायरेक्ट आले, हे घरीच होते. मग आम्ही लपून ठेव घरामध्ये पहिलेच त्याला ठेवून गुन्हा केला. अजून पोलीस आल्यावर मी यायला लपवलं असतं, अजून मी गुन्हेगारात मी सापडली असती. म्हणून सामने न्यावं लागलं बाबा. काय माहित कोण फोन केला तर. हा ना, खबर दिली हिनं घरी आहे म्हणून, गावात डायना रघु आहे म्हणून. अमाय, कोण फोन केला गड्या? काय माहित. आता ते गंगा गेली तिच्या घरी विचारपूस करायला. तिच्या घरच्या आईनं फोन केला का काय तर. आणि केलाही असं तिच्या घरच्याईनं फोन, तर ते सांगन काय? तिच्या घरच्याईचं नाव सांगन काय ते तुले? इंदिरा नाही म्हणते तो. पुष्पाने म्हटलं, मी पुष्पाई म्हणते मी नाही केला, रमेश म्हणते मी नाही केला, आणि रमेशच्या बाबांनी फोन नाही केला. खरंच बोलून राहिली ना गंगा? खरं नाही खोटं नको बोलू, खरं बोल. केला तर केला फोन. मी कायले खोटं बोलन वा? मी खरं बोलून राहिली. इंदिरा नाही केला वा फोन, नाही केला फोन. आणि केलाही असता का नाही तर मी खरं बोलली असती. आणि धरून नेलं ना, चांगलंच झालं नेलं धरून. तर कोणाही फोन केला तर चांगलं केलं नाही हो इंदिरा. चांगलं केलं फोन केला तर. तिची सजा जे आहे पुरी करून ते लढली का नाही. आणि तिला आता संधी दिली असती, सजा भोगायला नाही झालं असतं ना, ते सुधारली नसती इंदिरा, सांगतो तुले. हो ते गोष्ट खरी आहे गंगा तुई. अजून रगगावली असती ते. बरं झालं कोणाही फोन केला ना, बरं केलं. बरं झालं नेलं धरून तिले. तर आता आली म्हणजे चांगली सुधारली मस्त. आणि इंदिरा लय दिवसापासून आम्ही तुले काहीतरी म्हणणार होतो, सांगत होतो तुले. गंगानं मी म्हणत होतो, आम्ही दोघीनं गोष्टी केल्या. म्हटलं तुले सांगतो
तर आता तर हेच चालले गेले जयला म्हणजे होळी झाली का सांगतो म्हणून तुले. काय सांगा, जेलात गेले म्हणून काय वापस नाही येईल? आता 2 महिन्यांनी येते वापस. काय सांगत आहे सांगा. इंदिरा का हेच बा आता पाय रघु आणि तुझी बहीण हे दोघंही जंगलात राहिले तर साजरे राहिले असन काय. मला नाही माहित बापा, आता ते कसे राहिले ना काय राहिले एवढा विचार कायले करून राहिले बापा. मुन्ने कसे राहू ते त्याचं ते गेले ते जेलामध्ये, जाऊ दे. पाय आला का नाही राग तुले. याच्यात राग करायचं काय गोष्ट आहे? राग करायची काय कोणती गोष्ट आहे याच्यामध्ये? खरंच आहे ना कौसा काकू, खरं नाही काय? हो खरी तर गोष्ट आहे. मग काय करायचं आहे त्याचं? गेले जेलात आता ते. आता सजा भोगून आले म्हणजे डायना आपल्या घरी आपल्या गावात राहील. त्या रघुले कायले आपण घरी ठेवू ना गावात ठेवू, तर त्याचा तो तिकडे जाईल तो. नाही नाही मी काय म्हणतो इंदिरा कौसा काकू, आता रघुले पोरगी भेटत नाही आणि आपल्या डायनाले कोणी उचलणार नाही. हा हे डाकूले कोण उचलन, कोण रिक्स घेईन एवढी, कोण एवढं वाघाच्या तोंडात हात घालायला जाईल? हा डायना म्हणजे एक वाघीनच आहे ना. हा तसं तिला तर भेटणार नाही म्हणा कोणी, पण पाहा लागेल ना चिकाटी ना, तर भेटून जाईल, तर भेटून जाईल. दूरचा पाहा लागेल तिच्यासाठी. ज्याला तिचं रेखात नाही माहित तिकडे. त्याच्यापेक्षा रघु संगत देणं लग्न लावून त्याचं दोघांचं देणं लग्न लावून. हा रघु काही खराब नाही आहे आणि दोघंही आहे डाकू, दोघंही सारखेले सारखे आहे. आणि एखाद्या साध्या सुद्धा पोरा संगत देशिनीचं लग्न लावून आणि धरून आपटलं म्हणजे बिचाराले. हा त्याला काय माहितीये कशी आहे ना काय? रघुले बरोबर माहित आहे, तो बरोबर तिला हँडल करन आणि धरून आपटलं इथं जाय तिकडे म्हणा. हा संग मग राहिले आहे चांगले दोस्ताना आहे त्याचा, दे दोघांचंही लग्न लावून आले म्हणजे. पाय तो विचार करू, येऊ तर दे त्याला सुटून, करू विचार मग समोरचा.